Hello students, we are learning the derivative chapter differentiation. In that we are finding the derivatives of different functions. In that we proceed further up to the exercise 1.2. म्हणजे आपण exercise 1.2 पर्यंत आलोय. त्याच्यानंतर इनव्हर्स फंक्शन कसं फाइंड आउट करायचं किंवा इनव्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्हज कसे फाइंड आउट करायचे ते आपण लर्न करतोय. मग फर्स्ट क्वेश्चनचे दोन ऑलरेडी बघून झाले मागच्या व्हिडिओज मध्ये. लक्षात नसेल तर थोडं पुन्हा व्हिडिओ बघा आणि लिंक मध्ये या. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन घेतो आपण. फर्स्ट मधला फोर्थ y log 2x - 1. मग या फंक्शन्स मध्ये मी तुम्हाला मागच्या जे सांगितलं होतं की दिलेलं फंक्शन x मध्ये आणायचं. वी फाइंड इनव्हर्स ऑफ अ फंक्शन that is the y in terms of x, x in terms of y. मध्ये इथे y log 2x - 1 आहे. जर लॉग असेल तर एक्सपोनेन्शियल ची हेल्प घ्यायची. म्हणजे e⁻x जसे फंक्शन्स असतात त्याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि हा झाला लॉग फंक्शन. मग लॉगला जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं त्याचं इनव्हर्स मध्ये तर दोघं साइडला एक्सपोनेन्शियल फंक्शन घ्यायचं. फॉर एक्झाम्पल e⁻y and log e2x - 1. मग हा होतो e⁻y इज इक्वल्स टू लॉग आणि e कॅन्सल होतो. आन्सर होतो 2x - 1. Therefore, मग हा 1 या साइडला शिफ्ट केला. e⁻y + 1 इज इक्वल्स टू 2x. तर आपल्याला एक्सच्या फॉर्म मध्ये इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. एक्सच्या फॉर्म मध्ये इक्वेशन आणायचं आहे. मग हा 2 पण इथे शिफ्ट होईल. e⁻y + 1/2 इज इक्वल टू x. मग जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतोय त्याच्यामध्ये आपल्याला थ्रू इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे. थ्रू इनव्हर्स म्हणजे माझं फंक्शन y मध्ये दिलं असेल तर आधी त्याला x मध्ये कन्वर्ट करायचं. मग x मध्ये कन्वर्ट झालं की त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. मग आता या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, with respect to y. Therefore, derivative of x with respect to y is equal to derivative of given function with respect to y e⁻y + 1. म्हणजे दोघं साइडला आपण त्यांना डेरिव्हेटिव्हज करतोय, डिफरेंशिएट करतोय. Therefore, dx/dy as it is. हा जो खालचा 2 आहे इन शॉर्ट म्हणजे तो कॉन्स्टंट आहे. मग तो 2 बाहेर काढला कारण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह येत नाही. मग तो k आपण बाहेर काढतो. मग हा जो 2 अपॉन आहे म्हणजे तो आहे 1/2. डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻y + 1. मग e⁻y चं डेरिव्हेटिव्ह येतं फक्त e⁻y + 1 चं डेरिव्हेटिव्ह येतं 0. म्हणून आन्सर झाला e⁻y/2. यालाच आपण असं लिहू शकतो. म्हणजे हा झाला न्यूमरेटर आणि हा झाला डिनॉमिनेटर. हे झालं dx/y. पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे y चं. and dy/dx is equal to 1/dx/dy. थ्रू इनव्हर्स फाइंड आउट करतोय. आधी आपण dx y मध्ये काढलं. therefore dy/dx is equal to 1/, याचा डेरिव्हेटिव्ह काय dx/dy e⁻y/2. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे हा 2 जो आहे तो न्यूमरेटरला जातो. therefore derivative of y with respect to x is equal to 2/e⁻y. पण y ची व्हॅल्यू जी आहे ती रिसबस्टिट्यूट करायची आहे. 2e⁻y म्हणजे काय लॉग. मग त्याचा आन्सर येईल log 2x - 1. हे झालं याचं डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला आन्सर जर व्हेरीफाय करायचं असेल तर आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह त्याचा घेतला असता. dy/dx लॉग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह होतं 1/x. म्हणजे ते झालं असतं 1/2x - 1. आला हा 2x - 1 आणि पुन्हा 2x - 1 चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे 2 आणि तुम्हाला 2 इथे. पण आपल्याला इनव्हर्स प्रूफ फाइंड आउट करायचं होतं म्हणून एवढी मोठी प्रोसेस करावी लागली. आन्सर सेम आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे फर्स्ट एक्झाम्पल मध्ये दिलेलं फंक्शन y मध्ये त्याला आपण आधी x मध्ये कन्वर्ट करायचं. x मध्ये कन्वर्ट झालं की डेरिव्हेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू y. जे काही आन्सर येईल पुन्हा हा dx/dy त्याला रिव्हर्स केलं म्हणजे dy/dx इज इक्वल टू 1/, जे काही आन्सर येईल ते अपॉन मध्ये लिहायचं. अपॉन मध्ये आन्सर लिहिल्यानंतर y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची म्हणजे तुम्हाला आन्सर x मध्येच मिळतो. आणि क्वेश्चन होता x मध्ये, आन्सर आला x मध्ये. We'll see the next one. Next question is
y इज इक्वल टू 2x प्लस 3. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की जे काही फंक्शन दिलं असेल त्याला आपण x मध्ये आधी आणणार. मग हे फंक्शन x मध्ये जर आणायचं असेल तर फक्त x इथे यायला पाहिजे. मग पहिल्यांदा आपण 3 ला शिफ्ट करणार y मायनस 3. मग त्या बाजूला राहील फक्त 2x. हा 3 चा त्या साईडला गेला. पुन्हा हा 2 खाली आला. दिलेलं फंक्शन आपण x मध्ये आणलं म्हणजे x एकट्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला उरलेले सगळे फंक्शन. मग आता यांचे डेरिव्हेटिव्ह काढायचं. कसं डेरिव्हेटिव्ह काढायचं ते तुम्हाला माहिती आहे पुढची प्रोसेस. ठीक आहे. मी तुम्हाला फक्त इथपर्यंत हेल्प केली की ते x मध्ये कसं आणायचं. याच्यानंतर पुढची स्टेप असेल dx अपॉन dy काढायचं. dx अपॉन dy काढलं की त्याच्यानंतर dy अपॉन dx म्हणजे 1 अपॉन हे जे काही आन्सर येईल ते इथे पुट डाऊन करायचं आणि आन्सर फाइंड आउट करायचं. त्याच्या पुढचे हे जे दोन सम आहेत 6 आणि 7 हे झाले एक्सपोनेन्शियल फंक्शन. याच्या आधी जे आपण बघितलं होतं ते होते लॉग फंक्शन आणि आता हे एक्सपोनेन्शियल फंक्शन. हे दोघं वाईस वर्सा असतात. म्हणजे जर लॉग मध्ये दिलं असेल तर एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचं आणि एक्सपोनेन्शियल असेल तर त्याला लॉग मध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्यातलं आपण 6 बघूया. y इज इक्वल टू माझा दोघं साईडला लॉग घेऊ. लॉग y इज इक्वल टू लॉग e रेस टू x मायनस 3. देअरफॉर हा झाला लॉग y. e आणि लॉग कॅन्सल झाले म्हणजे या साईडला आलं फक्त x मायनस 3. आता x मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे हा 3 या साईडला येईल. देअरफॉर लॉग y इज इक्वल लॉग y प्लस 3 इज इक्वल्स टू x. दिलेलं फंक्शन आपण x मध्ये कन्वर्ट केलं. दॅट इज आता मी फक्त यांची साईड चेंज करते. हेच लिहिलंय x त्या साईडला होतं पण इकडे लिहिलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. या साईडला जे असतं त्याला रिस्पेक्ट टू करत असतो. मग आपण डिफरन्शिएट x करतोय विथ रिस्पेक्ट टू y. देअरफॉर dx अपॉन dy इज इक्वल टू यांचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y log y प्लस 3. The derivative of x with respect to y is equals to इथे u plus v रूल अप्लाय होईल. म्हणजे पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह log x चं डेरिव्हेटिव्ह होतं 1 अपॉन x म्हणून log y चं डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन y आणि प्लस 3 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह येतं 0. मग आन्सर झालं dx by dy is equal to 1 upon y. As पण आपल्याला कोणाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे y चा is equal to 1 upon फक्त ही जी टर्म आलेली आहे ती टर्म आपल्याला अपॉन मध्ये लिहायची आहे. Therefore derivative of y with respect to x is equal to 1 upon y. 1 upon y आन्सर आहे म्हणजे इथे पुट डाऊन केलं. मग हा y डिनॉमिनेटर is equals to y. Therefore derivative of y with respect to x फक्त y. मग y म्हणजे काय 2x plus 3. So this way we can find out. Y म्हणजे काय हा लिहिले हे या सम आहे e raised to x minus 3. हे जर त्याचे डेरिव्हेटिव्ह. क्वेश्चन सेकंड आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. म्हणजे हे जे फंक्शन दिलंय याचं जे इनवर्स फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आधीच्या फंक्शन मध्ये होतं त्याचे डेरिव्हेटिव्ह इनवर्स फंक्शनचं करायचं होतं पण y चं डेरिव्हेटिव्ह काढताना आपल्याला इनवर्स थ्रू काढायचं होतं. आता तसं करायचं नाही. आता डायरेक्ट dy by dx काढायचं. जेव्हा तुम्ही डिफरन्शिएट dy upon dx काढणार म्हणजे दिलेल्या फंक्शनला फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचं त्याचं. त्याच्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल काढायचं आहे dx upon dy. हे कसं येईल त्याला उलट करूया dy upon dx. म्हणजे हे जे काही डेरिव्हेटिव्हचा आन्सर येईल ते फक्त याच्यात द्यायचं कारण ऍक्च्युअली आपल्याला काढायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. म्हणजे y मध्ये दिलंय तर आपल्याला x मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. आता दिलेल्या फंक्शनचा आधी डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू आता इथे कोणता रूल यूज होईल u into v. मग u into v चं डेरिव्हेटिव्ह कसं लिखतं u डेरिव्हेटिव्ह ऑफ v
प्लस बी डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. u म्हणजे एक्स स्क्वेअर आणि v म्हणजे ex. मग आता इथे पहिला येईल म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इंटू e raised to x. एक्स स्क्वेअर ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ ex प्लस v ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे 2x. आता हे दोघं टर्ममध्ये काही कॉमन आहे का? तर दोघांमध्ये x आहे, इथे पण x आहे, इथे ex आहे, इथे ex आहे, म्हणजे आपण x e raised to x कॉमन घेऊ शकतो. x मधला इथे x आहे प्लस e raised to x आहे, x ऑलरेडी काढला, इथे राहिलं फक्त 2. मग हे झालं dy upon dx. पण आपल्याला इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं होतं, याचं जे काही येईल त्याचा इन्व्हर्स. आता therefore dx upon dy is equal to 1 upon dy upon dx. Therefore 1 upon x into e raised to x in bracket x plus 2. इझी आहे. डिफरन्शिएशन त्याला डिफरंट हे करायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचं फंक्शनचं. जे फंक्शन येईल त्याला फक्त 1 अपॉन मध्ये पुट डाऊन करायचं आहे, कारण याची प्रॅक्टिस आपल्याला ऑलरेडी झाली. डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड आउट करायचे आहे, u प्लस v चे, u इंटू v चे सेम रूल याच्यामध्ये यूज करायचे आहे. क्वेश्चन थर्ड क्वेश्चन, y is equal to x into 7 raised to x. आता या क्वेश्चन मध्ये पण u into v आहे. पहिला आहे अल्जेब्रिक फंक्शन आणि दुसरं आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. y डिफरेंशिएट with respect to x, derivative of y with respect to, therefore is equal to derivative of x into 7 raised to x. पुन्हा इथे आपल्याला u into v रूल यूज करायचा आहे. u डेरिव्हेटिव्ह ऑफ v 7x आणि a raised to x चा डेरिव्हेटिव्ह येतं a raised to x log a. log a म्हणजे 7 प्लस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v, त्याच्या पुढे v ॲज इट इज लिहायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ u. डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे काय? x आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1. म्हणून आन्सर झालं x into 7x raised to log 7 plus 7 raised to x. दोन्ही टर्म्स या प्लस आणि मायनसने सेपरेट होता, म्हणजे ही एक टर्म आहे आणि ही दुसरी टर्म आहे. तर दोघं टर्म मध्ये कॉमन काय आहे? 7 raised to x इन ब्रॅकेट x log 7 plus 1. हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. पण आपल्याला इन्व्हर्स काढायचं आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y. Derivative of x with respect to y is equal to 1 upon derivative of y with respect to x. So the answer is 1 upon 7 raised to x in bracket x log 7 plus 1. So this way we can solve the examples. Fifth question, y is equal to function दिले x square plus log x म्हणजे u plus v. सेम करायचं आहे, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. therefore derivative of y with respect to x is equal to derivative of a function with respect to x. मग RHS सेम राहील, dy upon dx. पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2x प्लस log x चं डेरिव्हेटिव्ह येतं 1 upon x. आता याला सॉल्व करूया. x into x 2x square plus 1 upon x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x झालं आहे. But we don't want to find out this. We want to find out the inverse of that. Therefore, dx by dy is equals to 1 upon derivative of y with respect to x. So the final answer is derivative of x with respect to y is equal to 1 upon. आता 1 upon dy upon dx आन्सर हे. मग ती व्हॅल्यू पुट डाउन करायची. 2x square plus 1 upon x. मी परत सांगते, डिनॉमिनेटर become numerator. So the answer is x upon 2x square plus 1. So this way we can find out the derivative of their inverse function. Question number 3. Find the derivative
of the inverse of functions and also find their value or at the points indicated against it. एक स्टेप पुढे जातात. पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्हच काढायचं होतं फंक्शनचं, पण थ्रू इन्व्हर्स काढायचं. दुसऱ्या फंक्शन मध्ये डायरेक्ट इन्व्हर्स काढायचं होतं, म्हणून आपण काय केलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ y केलं, त्याच्यानंतर त्याला रेसिप्रोकल घेतला, म्हणून आपल्याला मिळालं dx अपॉन dy. या फंक्शन मध्ये पण काय करायचं, याच्या इन्व्हर्स फंक्शन काढायचंय, म्हणजे जसं आपण आधीच्या स्टेप मध्ये केले सेम करायचंय, पण त्याची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करायची की x1 असताना y ची व्हॅल्यू काय असेल आणि त्यांच्या इन्व्हर्स फंक्शनची व्हॅल्यू काय असेल. माझा फर्स्ट करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू दिलेल्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय, x³ x रेज टू 5 आहे, x रेज टू n तर हा नंबर पुढे येतो 5x रेज टू 4 प्लस हा 3 जेव्हा पुढे येईल तेव्हा ऑलरेडी इथे 2 आहे, मग 2 × 3 झाले 6x आणि इथे 1 मायनस होतो, मग इथे 5 होता 4 झाला, 3 होता तो 2 झाला आणि हे नंबर्स पुढे आले प्लस 3 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x म्हणजे 1, x चा डेरिव्हेटिव्ह होतो 1, तर 3 × 1 3. हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. पण ही व्हॅल्यू केव्हा आली, जेव्हा x इज इक्वल टू 1 असेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x जेव्हा x इज इक्वल टू 1 आहे. मग याचा आन्सर काय बघा, 5 1 रेज टू 4 प्लस 6x म्हणजे 1, तिथे व्हॅल्यू किती आहे प्लस 3. मग आन्सर आलं 5 1 रेज टू 4 म्हणजे आन्सर झाले इथे 5 प्लस 1 चा स्क्वेअर 1 6 प्लस 3 हे झालं 14. पण ही व्हॅल्यू केव्हा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची आहे, आपल्याला काढायचं याच्या इन्व्हर्स फंक्शनची व्हॅल्यू, म्हणून या दिलेल्या इक्वेशन मध्ये सुद्धा आपल्याला x इज इक्वल टू 1 पुट डाउन करायचं आहे. when x इज इक्वल टू 1 when x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू काय येईल, मग या फंक्शन मध्ये एकदा 1 ची व्हॅल्यू टाकायची आता. मग 1 रेज टू 5 प्लस 2 1 रेज टू 3 प्लस 3 × 1 एवढंच फंक्शन 1 रेज टू 5. 1 ला तुम्ही किती पण वेळा मल्टिप्लाय केलं तर आन्सर 1 येईल. 1 रेज टू क्यूब म्हणजे पुन्हा 1 क्यूब म्हणजे त्याचं पुन्हा 1 2 × 1 2 आणि 3 × 1 3 म्हणून आन्सर झालं 6. x जेव्हा 1 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू 6 आहे. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ x म्हणजे इन्व्हर्स फंक्शन घेतो आपण आता, केव्हा जेव्हा y इज इक्वल टू 6 आहे इज इक्वल टू 1 अपॉन dy अपॉन dx. 1 अपॉन आता dy अपॉन x ची व्हॅल्यू किती आली होती 40, पण ती व्हॅल्यू किती लिहायची, म्हणून इन्व्हर्स फंक्शनची व्हॅल्यू y जेव्हा 6 होता आणि x जेव्हा 1 होता तेव्हा आन्सर झाला 40. सिंपल आहे. दिलेल्या फंक्शन मध्ये y मध्ये एकदा x ची व्हॅल्यू टाकली ते आन्सर येतं, मग इथे x जेव्हा 1 होता तेव्हा y 6 आहे. आपण इन्व्हर्स फंक्शन फाइंड आउट करणार आहे याच्या डेरिव्हेटिव्हचं. मग आधी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला, डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा x च्या जागी 1 गेला आणि तेव्हा आन्सर आलं 40. मग ही व्हॅल्यू आपण इथे पुट डाउन करायची, म्हणून इन्व्हर्स फंक्शन झालं या y चं dx अपॉन y आणि त्याचा आन्सर आला 1 अपॉन 40. नाउ इन दिस एक्झाम्पल जेव्हा तुम्ही इन्व्हर्स फंक्शन फाइंड आउट करताय तेव्हा y च्या कोणत्या व्हॅल्यूला इन्व्हर्स काढले ते आपल्याला द्यायचे, कारण x किती होता 1. आपण जेव्हा इन्व्हर्स फंक्शन फाइंड आउट करतोय तेव्हा y ची व्हॅल्यू 6 आहे हे इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण इथून ही व्हॅल्यू 14 इथे पण टाकू शकतो, पण ही व्हॅल्यू केव्हा आहे इन्व्हर्स फंक्शनची जेव्हा x 1 आहे आणि y इज इक्वल टू 6 आहे. क्वेश्चन सेकंड आहे, फंक्शन दिलं e⁻x प्लस 3x प्लस 2 याच्यात तेच करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह फाइंड इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे जेव्हा x इज इक्वल टू 0. मग आधी आपण काय करूया आता की x इज इक्वल टू 0 तेव्हा y किती असेल, ॲज x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू e⁻, आता x च्या जागी आपण 0 लिहू, 3 × 0 प्लस 2 e⁻0 इज 1
3 into 0 0 plus 2 म्हणजे आन्सर झालं y is equals to 3. आपण आता जेव्हा इन्व्हर्स फंक्शन फाइंड आउट करणार आहे ते विथ रिस्पेक्ट टू y असताना त्याला y ची व्हॅल्यू 3 असेल. मग आता आपण डेरिव्हेटिव्ह करतो. डिफरेंशिएट with respect to x. Therefore, derivative of y with respect to x. E raised to x का derivative मतलब फंक्शन में मिलते हैं derivative of e raised to x plus 3x plus 2. एवढंच लक्षात ठेवा, एकदा फक्त y मध्ये तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करून y काढायचा आहे, त्याच्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह आलं e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x, 3x चा डेरिव्हेटिव्ह झालं 3 आणि 2 चा कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 0. Therefore, derivative of y with respect to x is equal to e raised to x plus 3. पण आता जेव्हा मला आता x ची व्हॅल्यू काय करायची तिथे पुट डाउन 0. Therefore, e raised to 0 plus 3 म्हणजे 1 plus 3 आन्सर झालं 4. हे झालं dy upon dx आन्सर केव्हा जेव्हा y 3 होता. माझं पुढची स्टेप येईल. Therefore, derivative of आता इन्व्हर्स फंक्शन घ्यायचं आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y तेव्हा y ची व्हॅल्यू किती आहे? मी त्याचा काढली होती. y ची व्हॅल्यू किती होती? e raised to 1 0 3 म्हणजे आन्सर e raised to 0 plus 3 into 0 1 3. y ची व्हॅल्यू किती तेव्हा 3 is equals to 1 upon derivative of y with respect to x 1 upon 4. हे आन्सर केव्हा आलं जेव्हा y ची व्हॅल्यू 3 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x होता 4 म्हणून आन्सर झालं 1 upon 4. ही व्हॅल्यू लिहायची लक्षात ठेवा. क्वेश्चन आहे युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह दॅट. मग डेरिव्हेटिव्हची हेल्प घेऊन आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आतापर्यंतच्या सम्स मध्ये अल्जेब्रिक सम्स होते, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स तिथे आलेले नव्हते. आता याच्यामध्ये ऍक्च्युअली फॉर्म्युला आहे sin inverse x plus cos inverse x is equal to pi by 2, sec inverse x plus cosec inverse x is equal to pi by 2. त्याच्यातला आपण आता दुसरा घेतलाय tan inverse x plus cot inverse x is equal to pi by 2. याच्याच रिलेटेड sin inverse आणि cos inverse चा सॉल्व एक्झाम्पल्स मध्ये दिलेला आहे, तो रेफर करा. ठीक आहे. मला हे जे फंक्शन आहे त्याला आपण x म्हणू. लेट फंक्शन काय tan inverse x plus cot inverse x. मग आपल्याला या फंक्शनची व्हॅल्यू पाय बाय 2 प्रूव्ह करून दाखवायची. आता याचा डेरिव्हेटिव्ह युजिंग डेरिव्हेटिव्ह म्हटलंय. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x होईल f डॅश x. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x. tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर आणि cot इनवर्स येतं निगेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. आता या दोघांचं एक प्लस आहे एक मायनस आहे, प्लस मायनस काय होईल इथे मायनस. मग या दोघांमध्ये आन्सर झालं 0. Therefore, derivative of function is 0. That is, function is constant. याचाच अर्थ काय झाला? कोणत्याही डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतं. मग कोणत्याही डेरिव्हेटिव्ह फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर 0 येत असेल तर ते फंक्शन काय असलं पाहिजे कॉन्स्टंट असेल. आता हे फंक्शनचं कॉन्स्टंट आहे म्हणजे काहीतरी व्हॅल्यू आहे त्याची. मग आपण 0 किंवा 1 या व्हॅल्यू पुट डाउन करून बघायची. पण आन्सर कितीमध्ये येतात 0 पासून 1 पर्यंत. मग आता कन्व्हिनियंटली आपण या ह्याच्यामध्ये 0 पुट डाउन करून बघू. f डॅश 0 इज इक्वल टू tan इनवर्स 0 प्लस cot इनवर्स 0. tan इनवर्स 0 इज इक्वल टू x येत असेल म्हणजेच आपण याला कसं म्हणूया याच्यामध्ये हा 0 जर इथे ठेवला तर तो झाला tan x. मग tan च्या कोणत्या व्हॅल्यूला आन्सर 0 येतो ते फाइंड आउट करायचं आहे. मग ते कोणतं येतं tan ची कोणती व्हॅल्यू आहे की याच्यामध्ये आन्सर 0 येतं 30 45 60 90 आणि हा डिसाइड 0 हे आपण लर्न केलं. याच्यामध्ये साइन काय असतं 0 हाफ 1 अपॉन रूट 2 आहे
60√3/2 आणि इथे येतं 1. पुन्हा रिव्हर्स होतं 1√3/2 1/√2 हाफ 0. हा टेबल आपल्याला नेहमी जाऊन पाहिजे, तेव्हाच तुम्हाला टॅनची व्हॅल्यू तिथे फाइंड आउट करता येईल. मग आता जेव्हा तुम्ही टॅन घेता, हे झालं साइन कॉस. आता टॅन म्हणजे काय? साइन अपॉन कॉस. 0/1. आन्सर काय येतं? 0. त्याच्यानंतर 1/√2 √3/2 म्हणजे आन्सर झालं 1/√3. इथे झालं 1 √3 इनडेफिनाइट. हे झालं टॅनचं आन्सर. म्हणजे जेव्हा तुम्ही कॉटसाठी घेता तेव्हा याच्याच रेसिप्रोकल घेतो आपण. हा झाला इन्फिनिटी √3 1/√3 आणि 0. मग आता टॅनचा आन्सर 0 केव्हा येतं? tan x = जेव्हा टॅनची व्हॅल्यू 0 डिग्री असते प्लस कॉट इनवर्स. मग कॉट इनवर्स, कॉटची व्हॅल्यू 0 केव्हा झाली? 90 ला. मग 90 म्हणजेच काय? π/2. आपण रेडियनमध्ये व्हॅल्यूज लिहित असतो. कॉट 0 केव्हा मिळाला आहे? π/2 मध्ये. मग 0 + π/2 किती झाले? π/2. पण हे केवळ लक्षात घे जेव्हा तुम्हाला हा टेबल पूर्ण माहिती असेल. टॅनचा आन्सर 0 झाला जेव्हा x 0 होता, म्हणजे अँगल 0 होता. बघा, कॉटचा आन्सर 0 केव्हा आहे? जेव्हा त्याचं व्हॅल्यू 90 आहे. म्हणून कॉट इनवर्स 0 केव्हा होतं? 90 मध्ये. तर 0 + π/2 झालं π/2. f'0 म्हणजेच आपलं फंक्शन हे. मग याच्याऐवजी आपण इथे लिहू शकतो tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x = π/2. So this way we can prove the addition of this is equal to π/2.